आणि जो माझा भाऊ आहे म्युझिक करतो तो न्यू टाईपचं म्युझिक आणि माझं सिम्पलवालं कंपोजिशन, ते दोघांचं कॉम्बिनेशन असं जुळून येतं, त्यामुळे ते लोकांना खूप आवडतं. मी कुठून शिकलेलो नाही आहे आणि नाही कोणतं कोर्स केलेला आहे, सगळं मी यूट्यूबवरूनच शिकलो आहे. खानदेश टाईपचं गाणं आम्हाला एक आउट ऑफ इंडियाला वाजवायचं आहे, ते आमचं एक कधी. ब्राईड तुझी नवरी हे गाणं कधी असं वाटलं की तुला हे करायला पाहिजे, आणायला पाहिजे, आणि किती दिवस लागले? ॲक्च्युली मी म्हणजे जे रिअल इन्सिडेंट्स असतात मी त्याच्यावर काहीतरी करत असतो. आणि लग्नाचा सीझन आला तर ऑब्वियसली की ज्यांचं नवीन नवीन लग्न होतं आहे किंवा मग ज्यांचं खूप म्हणजे लव आहे पण लव्ह मॅरेज जुळून येत नाही, तर ते गाणं त्यांच्या फिलिंगवर लिहिलेलं आहे. आणि मला वाटतं मला लागला म्हणजे एक महिन्यात मला गेला हळूहळू ते. हां, म्हणजे लिहून आपण 2 दिवसात लिहितो, पण ती वाईब घ्यायला नाही का, की थोडा रिसर्च करून, म्हणजे काही पण लिहून अर्थ नाही, अर्थहीन गाणं लिहून अर्थ नाही. तर ऑडिओ ऐकून पण कळायला पाहिजे की माणूस काय बोलतो आहे, हा माझा प्रयत्न असतो नेहमी, आणि ते केलं. कसा रिस्पॉन्स आहे आता त्याला? तुझ्यापर्यंत काय प्रतिक्रिया येत आहे? रिस्पॉन्स मला असं वाटतं ना की माझ्यावर गणपती बाप्पाचा खरंच खूप चांगला आशीर्वाद आहे, हात आहे. म्हणजे माझी मम्मी तर म्हणते की तुझ्या डोक्यावरच गणपती बाप्पाचा हात आहे. तर मी जे पण गाणे करतो मी तर मन लावूनच करतो 100%, पण पब्लिकचा जो रिस्पॉन्स आहे तो माझ्या प्रत्येक गाण्याला वाढत जातो आणि ते बघून मला खूप आनंद होतो. तर मी फक्त गाणे चांगले करतो, बाकी पब्लिक आहे म्हणजे त्यांच्यामुळेच मी आहे, तर ते भारी वाटतं, प्राऊड फील होतं. आत्ताच्या काळामध्ये ना मला असं वाटतं की आधीचे गाणे ऐकले ना आपण खूप सिम्पल राहायचे है ना, तर मी ती सिम्प्लिसिटी गाण्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जो माझा भाऊ आहे म्युझिक करतो तो न्यू टाईपचं म्युझिक आणि माझं सिम्पलवालं कंपोजिशन, ते दोघांचं कॉम्बिनेशन असं जुळून येतं, त्यामुळे ते लोकांना खूप आवडतं. म्हणजे जितकं सिम्पल आपण ठेवतो ते तेवढं प्युअर वाटतं. आणि आता खरं तर संजू राठोड कोण आहे तो गाण्याच्या निमित्ताने आता सगळ्यांच्या समोर आलेलाच आहे, पण त्याची सावली जो त्याचा मावस भाऊ आहे, ह्या मेहनत, या टॅलेंटमागे अनेक असे चेहरे आहेत, ते आज आपण या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने समोर आणणार आहोत. संजूला आता चेहरा लोकांना माहिती झाला आहे. आता तुमचं लेटेस्ट गाणं आलं आहे ब्राईड तुझी नवरी, तर या गाण्याचं म्युझिक देताना काय विचार केला होता? ब्राईड तुझी नवरीमध्ये हाच प्रयत्न होता की दरवेळेस मी जसं नवीन करण्याचा प्रयत्न करतो, तर या सॉन्गमध्ये पण मी ॲफ्रो बीट यूज केलेली आहे. म्हणजे आमचे लिरिक्स कसे मराठी कॅज्युअल असतात, तर ते लोकांपर्यंत कसं पोहोचेल हेच माझं एम असतं, त्यामुळे मी इंटरनॅशनल साऊंड त्याच्यात यूज केलेत. किती दिवस लागले तुला या म्युझिकसाठी? या म्युझिकला मला 30 मिनिट्स. काय? येस येस. येस. आम्ही त्याचं असंच आहे, म्हणजे मेनली त्याचं कसं काम आहे ना की मी कंपोज करून त्याला सांगितलं की आधी कसं व्हायचं, स्टार्टिंगला मी त्याला सांगायचो की जी-स्पार्क मला अशा टाईपचं म्युझिक पाहिजे, तशा टाईपचं म्युझिक पाहिजे, पण नंतर मला कळलं की याचं टॅलेंट वेगळं आहे, त्याला त्याचं फ्रीडम द्यायचं फक्त. म्हणजे त्याला कंपोजिशन पाठवलं, त्याला आवडली तर ते 30 मिनिट्स काय ते 10-15 मिनटात पण बनवून टाकतो, मग नंतर त्याला फक्त पॉलिश करतो, असं आहे. तर तेवढा तो स्पीड आहे. दादा आम्ही बसलो होतो वाईप करत, म्हणजे डेली जे करतो आम्ही, तर आम्हाला एक ॲफ्रो टचमध्ये काहीतरी बनवायचं होतं की ह्या जॉनरचं पण काहीतरी करूयात मराठीत. तर आम्ही लगेच बसलो आणि प्लॅन केला की एक फ्लूट बनवली आधी. फ्लूट ती आवडली दादाला, त्याच्यावर लगेच त्यांनी नवरी त्यांना हुकलाईन सुचली आणि लगेच आम्ही बनवून घेतलं. 1 तासाचं सॉन्ग रेडी झालं होतं आणि ते 2 वर्षापासून सॉन्ग आमच्याकडे ठेवलेलं होतं. म्हणजे ब्राईड तुझी नवरी हे लिहिलं 2 वर्षांपूर्वी होतं आणि म्युझिक त्याला 1.5 वर्षांपूर्वी. हां, म्युझिक आत्ता ह्याने दिलं. हो हो, राईट. हे तू शिकलायस कुठे किंवा कसं इथपर्यंत पोहोचलास कसा? मी कुठून शिकलेलो नाही आहे आणि नाही कोणतं कोर्स केलेला आहे, सगळं मी यूट्यूबवरूनच शिकलो आहे आणि स्वतःच सगळं रिसर्च करून. इंडिया नाही की ग्लोबली, पूर्ण ग्लोबलमध्ये काय चालतं आहे त्याचा आमचा प्रयत्न असतो की तो रिसर्च करून आम्ही काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न करतो. ॲक्च्युली खानदेशमध्ये खूप जास्त म्युझिक आहे आधीपासूनच, तिथल्या लोकांना खूपच आवड आहे म्युझिकची,
कारण की खानदेशी सॉन्ग खूप व्हायरल होतात आणि ते लोक तेच सॉन्ग ऐकतात, बाहेरचं कोणतं सॉन्ग नाही ऐकत. त्यामुळे मग तिथे खूप म्युझिक आहे. तुझ्या घरातलं बॅकग्राऊंड काय आहे? घरातल्यांची याला मान्यता होती? आधी म्हणायचे का काय करतोयस वगैरे, कसं आहे? माझे घरचे तर म्युझिकल कोणीच नाही आहे, की फक्त माझे बाबा होते DSP होते. त्यांचा बिलकुल मला सपोर्ट नव्हता. त्यांना ते आता नाही, बट आता नक्कीच ते प्राऊड झाले असते. मी कॉलेजचा ड्रॉपआउट केला आहे फर्स्ट इयरला, बस. आणि हां, तुमच्या दोघांचं रिलेशन सांगा ना, म्हणजे तुम्ही पहिल्यापासूनच असे एकत्र राहता की आत्ता कामाच्या निमित्ताने तुम्ही? आम्ही तुम्हाला एक किस्सा सांगतो की आम्ही आधी तर भेटायच्या आधीच आम्ही 3-4 गाणे केलेत. ते सगळे गाणे हिट आहेत न भेटता. म्हणजे मी त्याला पाठवलं आणि एक्साइटमेंट, म्हणजे त्याचं म्युझिक मला एवढं आवडतं ना की मी त्याला असंच एक गाणं कंपोज केलं आणि ते पाठवलं. त्याने मला 1 तासात ते म्युझिक करून पाठवलं. म्हटलं चला मग असं प्लॅन केलं की जसं गावागावात राहून आपण नाही करू शकत. आता आपला माइंडसेट कधी थोडा मॅच होतोय तर आपण सोबत राहायला पाहिजे. तर आम्ही मला वाटतं 3-4 वर्षापासून सोबतच राहतो आणि सोबतच सगळं प्लॅन करतो. तुम्ही गावी आजूबाजूला राहता की तुमचं घर? हां, गाव हा भडगावला राहतो, मी धानवडला राहतो. जसं संजूने सांगितलं की त्याला इंडिया टूर करून कॉन्सर्ट घ्यायचं आहे, तुझं काय स्वप्न आहे? तुला काय करायचं आहे? माझं स्वप्न हेच होतं की त्याला हे सगळं करून द्यायचं आहे. हेच माझं स्वप्न होतं. दोघांनी मिळून तुम्हाला खानदेशी संस्कृती असेल, तिथलं संगीत असेल, तुम्हाला जगभरात पोहोचवायचं आहे. खानदेश टाईपचं गाणं आम्हाला एक आउट ऑफ इंडियाला वाजवायचं आहे. ते आमचं एक कधी गुलाबी साडीमध्ये आहेच ते. गुलाबी साडीमध्ये तुम्ही एकदा नोटीस करा, त्याच्यामध्ये खानदेशी बीट आहे जी आमची असते, गुट्टुमुटुम गुम गुम. ते तुम्ही ऐका, तुम्हाला ते कळेल. म्हणजे ते तर वाजतंच आहे पण कॉन्सर्टमध्ये वाजेल असं. येस. तुमचं हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो. आणि आम्हाला सुद्धा इच्छा आहे की तुम्हाला आम्ही इंडिया टूर करताना, वर्ल्ड टूर करताना तुमचा कॉन्सर्ट बघावे आणि त्याची बातमी करावी आणि एक छान मुलाखत पुन्हा एकदा करूयात. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. कॅमेरा पर्सन अजय गुप्तासोबत राखी पाटोळे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.